जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, केबल तसेच इतर कृषी साहित्याच्या चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांचे कैवारी व सामाजिक कार्यकर्ते मंगेशदादा आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच तहसीलदार व पोलीस प्रशासनास याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांच्या मोटार, केबल व कृषी साहित्य चोरीच्या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेशदादा आजबे यांनी केली आहे। निवेदन देतावेळी चिराग आजबे, डॉक्टर कैलास हजारे, ॲडव्होकेट ऋषिकेश डुचे, शरद मुळे, बाळू मुळे, कैलास महाराज नेटके, अमोल गिरमे, वसीम सय्यद, गहिनाथ नेटके सह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोटरा, तार, वायर आणि शेती उपयोगी साहित्य वारंवार चोरीला जाते। या निवेदनासाठी या तहसील कार्यालयात आलेलो आहोत। छत्रपती शिवरायांचं राज्य आपण म्हणतो। छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावण्याचा अधिकार नव्हता, तसे आदेश छत्रपती शिवरायांनी केलेले होते। म्हणून शेतकरी त्या काळी सुरक्षित होता। पण आज आपण त्यांचं नुसतं नाव घेतोय आणि शेतकऱ्यांच्या चोरीच्या बाबतीत, मोटरीच्या बाबतीत, केबलच्या बाबतीत कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। अलीकडेच जामखेडमध्ये भंडारी नावाच्या इसमावर कारवाई झालेली पाहायला मिळते। तो मुद्देमाल जप्त करून चालणार नाही। जो कोणी त्यांच्याकडे आणून दिला त्या चोरांची नावं जाहीर करणं गरजेचं आहे। त्या चोरांना अटक करून यामागे कोणचं रॅकेट आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि त्या चोरांना रस्त्यावर न्यायालयीन परवानगीनं शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी वस्तूला हात लावला, शेतीउपयोगी वस्तूवर त्यांनी चोरीचा डल्ला केला म्हणून त्यांची धिंड काढणं गरजेचं आहे। तरच ह्या चोऱ्या थांबतील आणि शेतकऱ्यांना सहकार्य होईल। तलावाच्या संदर्भात बोलतोय। आमच्या इथे पण मोटरा, वायर, केबल चोरी गेलेल्या आहेत। तरी ज्या गोष्टी घडल्यात त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ज्यांनी चोरल्यात किंवा ज्याच्याजवळ सापडल्यात त्याची तपासणी व्हावी आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा। तिथून पुढे असं होणार नाही, 100% गॅरंटी शासनाने आम्हाला जाहीर द्यावी। आणि आज पकडलेला जो भंडारी स्टील दुकानदार आहे, ह्या दुकानदाराची सखोल चौकशी अशी झाली पाहिजे की त्यांनी जे आता सांगितलंय की एक बॉन्डवर सांगितलं, जर अशी माहिती मिळाली की ही तार आम्ही ह्या माणसाने घेतली, हे माणसांचे नावं प्रशासनाने, पोलीस स्टेशनने जाहीर केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की ह्या चोरीचा माल ह्या दुकानात हरामखोरांनी हे घेतलाय। पण असं 100% नाही, कारण थोडंफार चावम्याव करून जर ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जर केला, कारण आज शेतकरी इतके आता काय झालेत की केबल जर घ्यायचे म्हणलं तर आज रेट जर बघितला तर भलते तिप्पट झालेत। त्याच्यामुळं माझी तहसीलदारला विनंती आणि प्रशासनाला चौधरी विनंती की ही दडपशाही अजिबात होऊन देऊ नका। आणि हा चोरीचा माल घेत असताना चोरी करणारा लावतोय, मग जर ह्यांनी माल जामखेडमध्ये चोरीचा माल नाही घेतला तर चोरी करणार सुद्धा परत चोरी करणार नाही। त्याच्यामुळं आता 4 वर्षात ह्यांना एकही सापडला नाही, पहिला सापडलाय। त्याची सखोल चौकशी करून सखोल चौकशी शेतकऱ्याचा न्याय दिला पाहिजे आणि प्रशासनाला आणि PI साहेबांना विनंती की हा प्रकरण दाबू नका। ज्यांच्या मोटरा गेल्यात, ज्यांची FR दाखल झालेत त्यांना दिलासा मिळेल ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा मिळण्याची आम्ही अपेक्षा करतो। आणि पुढील काळात जर ही दाबण्याचं प्रकरण जर प्रयत्न केला तर सर्व तालुक्यातील शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। खऱ्या अर्थानं ही आज एकदम वाईट घटना आहे की मोटरी बशी सुद्धा शेतकऱ्याला रस्त्यावर झोपावं लागतंय चोरी तर नाही बघण्यासाठी। ही एकदम बेकार परिस्थिती। त्याच्यामुळं सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती की आपल्या मोटरी जर गेल्या असत्या तर प्रशासनापाशी येऊन PI पैसे येऊन तुम्ही दाखल करा आणि हा जो हरामखोर जो चोरीचा माल घेतो ह्यावर कारवाई झालीच पाहिजे। नाहीतर निवळ त्याचा बॉन्डवर सोडून उपयोग करून झाला नाही पाहिजे। कारण हा शेतकऱ्याचं जर तुम्ही डिपार्टमेंटने जर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर हे डिपार्टमेंट शेतकऱ्याचं रक्त पेत आहे। आणि डिपार्टमेंट जरी पोलीस असतील, PI असतील, त्यांचे सुद्धा वडील शेतकरी, हे सुद्धा शेतकरी कुटुंबात आलेत। हा भावना ठेवून त्यांनी
माझा बाप शेतकरी आणि माझा बाप सुद्धा रानात काम करतोय, माझा बाप सुद्धा चलदार धरतोय आणि त्याची मोटर केबल आणली, ह्या भावनेतून तपास केला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. तिथून पुढं जामखेड तालुक्यातील सर्व भंगार दुकानं कुठला माल घेतात कुठला नाही घेतात ही तपशील त्यांनी 8 दिवसाला तपासलेच पाहिजे. कारण काय झालंय की आपण जर बघितलं तर कोणी चोरीचा माल घेतला, कुठं कुणाला कळत नाही, काय नाही, जेव्हा पकडला तेव्हा चोर. पण त्यावेळेस 4-4 वर्ष निघून गेले असतील आणि एक मोटर घ्यायची म्हणलं तर 50,000 मोटर मिळत नाही. त्याच्यामुळं माझी साहेबांना विनंती की आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत, आपले वडील शेतकरी, आपण शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलो आहोत आणि जो तपासी अधिकारी असेल पोलीस कॉन्स्टेबल ह्याला सुद्धा माझी तुमच्या माध्यमातून विनंती की तुम्ही तपास शेतकऱ्याची लेकरं म्हणूनच करा. नाही, या बाबतीमध्ये मी आपले तालुक्याचे जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत श्री चौधरी साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीत चांगली उपाययोजना करण्याचा मी धोरण ठेवतो.